श्री स्वामी समर्थ मंडळी. तर शंभू सकाळी सकाळी उठलेला होता आणि त्याच्या पंजांबरोबर गप्पा मारायचं काम चालू होतं. मला बनवायचा होता स्वयंपाक. मग सासूबाईंना रानातून ताजी ताजी मेथीची भाजी आणलेली होती. मग मी मेथीची भाजी बनवली होती माझ्यासाठी. आमच्या इथं काहींना पातळ आणि काहींना कोरडं आवडतं, त्यामुळे कोरडं पण भाजी बनवलेली होती. तर डाळ भिजू घालून ही डाळ सातळ बनवलेली होती. आणि आमचं किचन खूपच खराब झालेलं होतं. मग मला ते स्वच्छ करायचं होतं. मग मी गॅस शेगडी सगळं स्वच्छ घासून घेतलं. बेसिंग तर खूपच खराब झालेलं होतं. त्याचे नळ ते सगळे पाण्याने खूप खराब झालेलं होतं. फिल्टरचं पाणी तिथूनच बाहेर जातं ना, त्यामुळे खूप खराब होत राहतं. मग मी सगळा किचन वाटा खूप छान असा क्लीन केला होता. किचन स्वच्छ असलं तरच बरं वाटतं. मला येऊन 2 दिवस झालेले होते, पण माझ्या बॅगी तशाच पडलेल्या होत्या. कुठून सुरुवात करावी तेच मला काही कळत नव्हतं. पण कितीही दिवस पडलं तरी मलाच आवरायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला एकदाच आवरून ठेवावं. मग एकदा सगळा पसारा बाहेर काढला आणि मग सगळं आवरायला घेतलं. साड्याच्या त्याच्या घड्या घालून व्यवस्थित लावून दिलं होतं. आणि मग क्रिशूचे शंभूचे कपडे त्यांच्या कपाटमध्ये ठेवले होते. रोज वापरण्याचे कपडे एका साईडला भरले होते. घरामध्ये राडा असला ना खूपच चिडचिड होते. व्यवस्थित आवरलं असलं का मग छान फ्रेश वाटतं. मग मस्त असं छान आवरलेलं होतं. आवरल्यानंतर तर खूपच छान वाटत होतं. चला मग मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.